मंदिराकडे येणारे जे काही मुख्य रस्ते आहेत, बस स्टँडचा रोड आहे, रेल्वे स्टेशनचा रोड आहे, सांगोला रोड, सोलापूर रोड, पुणे रोड, कराड रोड आणि टेंभुर्णी रोड, या रोड पासून येणारे मंदिराला येणारे सर्व मुख्य रस्ते, सर्व गल्ल्या आणि बोळी याच्यावरती हे सर्व भाग अतिक्रमण मुक्त करण्याच्या अनुषंगानं सर्व प्रशासन कारवाई प्रशासनाने सुरू केलेली आहे। नगरपालिकेने 21 तारखेला जून महिन्यात अतिक्रमण काढावीत म्हणून सगळ्यांना निवेदन दिले। त्याचा विचार करून लोकांनी यात्रा काळात आणि इतर वेळी प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। मी जाकीर नदाब आणि एक पंढरपुरातील मी एक न्यूज चॅनल संपादक असून सध्या पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रेसाठी जी अतिक्रमण मोहीम राबवली त्याचं स्वागत आहे। पंढरपुरात बऱ्याच रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेलं आहे आणि त्यामुळं रहदारीस अडथळा ठरतोय। ही मोहीम फक्त यात्रेपुरतीच मर्यादित न राहता खरं तर ही मोहीम कायमस्वरूपी राबवणं काळाची गरज आहे। त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेने हे अतिक्रमण काढावं हे नक्कीच स्वागतार्ह आहे। अतिक्रमणामुळे रस्ते व्याप्त होतात, त्यामुळे लोकांना फिरायला दाटी होते, आलेल्या भक्तांना त्रास होतो। अतिक्रमणामुळे अपघाताच्या शक्यता वाढतात, कारण रस्त्यावर मध्येच मांडामांडी केलेली असते। नगरपालिकेचे जे गेल्या 7-8-10 दिवसापासूनचे हे अतिक्रमण मोहीम चालू आहे, ती खरं बघायला गेलं तर एक चांगल्या प्रकारची मोहीम आहे। त्याच्यामुळं जे जास्त पुढे येऊन अतिक्रमण करून जे दुकानदार जागा नगरपालिकेची जागा व्यापतात, अतिक्रमण करतात, ज्याच्यामुळे वाहतुकीला त्रास होतो, वारकऱ्यांना त्रास होतो, तो होणार नाहीत। नगरपालिका सूचनेप्रमाणे आम्ही अतिक्रमण पूर्ण काढून घेतलेलं आहे, जेणेकरून वारकऱ्यांना जेवढं सहकार्य करायचं तेवढं करता येण्याची शक्यता आम्ही करत आहोत। नगरपालिकेने सूचना दिली होती सगळ्यांनी काढून घेतलेलं आहे। काही जरी अडचण जरी काय असली तरी नगरपालिका आम्हाला कल्पना देऊन गेली होती अगोदर, त्यामुळे वारकऱ्यांसाठी आम्ही सेवा करायला तयार आहे। कायमस्वरूपी अशी चालावी आमची अशी विनंती आहे। आता पंढरपूर मोठं दिसतंय सगळीकडे।